शेतीमाल उत्पादन 6 पट वाढले, पण निर्यात फक्त 45 अब्ज डॉलर आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी निर्यात वाढवणे गरजेचे आहे, असे मत सतीश वराडे यांनी व्यक्त केले। जालना जिल्ह्यात पंचनाम्याची गती संथ असल्याचं दिसून आलंय, कारण अतिवृष्टीच्या संकटात शेतकऱ्याला मजबुरीने 90,000ची बैल जोडी 24,000त विकावी लागली। यावरून सरकारी कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुणे जिल्हा बँकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीचे 1,26,00,000 रुपयांची मदत करण्यात आली आहे। देशभरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे एकत्रीकरण झाले आहे, त्यामुळे अकोला येथे अखिल भारतीय बनाना महासंघाची स्थापना करण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसानीचे पंचनामे करण्यास महसूल अधिकाऱ्यांनी नकार दिला, त्यामुळे तांत्रिक अहवालासाठी संबंधित विभागांकडे नुकसानीचा अचूक अहवाल देण्यासाठी सक्षम अधिकारी नेमा, अशी मागणी करण्यात आली आहे। हिंगोली बाजारात सोयाबीनला हमी भावापेक्षा 1,700 रुपयापर्यंत कमी दर मिळाला, तर अतिवृष्टीमुळे गुणवत्तेवर परिणाम झाल्याचं दिसून येतंय। शेतकऱ्यांच्या परदेशी शेती अभ्यास दौऱ्यासाठी अनुदान दुप्पट करण्यात आले आहे, तर शासनाने या 2 लाख रुपयापर्यंत वाढीचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्रात 1 नोव्हेंबरपासून ऊसाचा गळीत हंगाम सुरू होणार आहे, तर मुख्यमंत्री निधीसाठी प्रति टन 5 वरून 15 रुपये वाढवण्याची माहिती देण्यात आली आहे।